कर बरं त्याला मारो कर मग. चलो जाऊयात पुढे. निवास. ओके. सो तुम्ही पाहिलं प्रोग्रामला करून पाहिलं? आवाज येतोय माझा? येतोय ना? चलो ठीक आहे. सो आपण असं समजून घेऊ शकतो की जे इफ एल्स आहे ते फक्त आणि फक्त अपोजिट टू इच अदर कंडिशन्स असतील तर त्या संदर्भात आपल्याला वापरता येतं. मग हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम कसा लिहिता येईल? तर अगदी सोपं आहे लिहायला. आपण टर्बोत परत जाऊयात. इथे या प्रोग्रामचं जे लॉजिक आपण लिहिलं होतं आता तशा पद्धतीने प्रोग्राम लिहायला सुरू करू. आता आपल्याला 2 नंबर्स लिहायची आवश्यकता नाहीये. आपल्याला एकच इंटिजर डेटा टाइपचा नंबर असणं आवश्यक आहे. बरोबर. आपण इथे सांगूयात एंटर अ नंबर आणि हा नंबर आपल्याला घ्यायचा आहे कुठल्या याच्यामध्ये? नंबर नावाच्या ब्लॉक मध्ये. तर बी ची आता आपल्याला आवश्यकता नाहीये आणि इथल्या एका एक्स्ट्रा असलेल्या पर्सेंट डी ची आवश्यकता सुद्धा नाहीये. आता आपल्याला काय सांगायचंय? सिंपल इफ मध्ये पहिले तर काय लिहावं लागतं आपल्याला? इफ मध्ये लिहावं लागतं पहिले कंडिशन. कोणती कंडिशन लिहायची आता? आता आपल्याला चेक करायचंय नंबर मॉड 2 इक्वल टू 0. जर पूर्ण भाग जाऊन 2 ने बाकी 0 येत असेल तर आपण काय सांगू शकतो की हा नंबर इव्हन आहे. राईट. नंबर इज इव्हन. बरोबर. आणि जर असं नसेल तर मग नक्कीच काय असेल? नंबर काय असेल? ऑड असेल. नंबर इज, इथे मी एक्स्ट्रा शब्द टाकतो, डेफिनेटली ऑड. हा याच्यासाठी टाकलाय मी की तुम्हाला लक्षात यावं. बरोबर. चला कंपाइल केला, रन केला, तो नंबर विचारतोय. मी सपोज 11 टाकला. ठीक आहे. आता ह्या 11 या संख्येला पूर्ण 2 ने भाग जाणं शक्यच नाहीये. बरोबर. पूर्ण भाग जाणं. बाकी एक उरणारच होती म्हणून आता नंबर ऑड आहे. राईट. आणि जर मी दुसरा नंबर टाकला एखादा जो ऑड आहे, मुळात 2 टाकला तर हा काय येईल? इव्हन नंबर. आलं लक्षात? आता याच्यामध्ये गंमत काय माहिती का? कुठलंही डिसिजन मेकिंगचं स्टेटमेंट ज्यावेळेस वापरलं जातं त्यावेळेस डिसिजन मेकिंगच्या स्टेटमेंटच्या पूर्वी लिहिलेला कोड म्हणजे हा जो कोड आहे ना हा डिसिजन मेकिंगच्या स्टेटमेंटच्या पूर्वी लिहिलेला आहे. बरोबर. हा एक्झिक्यूट होतोय की नाही वेदांत मला सांगा. होतोय ना. म्हणजे डिसिजन मेकिंगच्या लिहिण्याच्या अगोदर जो कोड लिहिलेला आहे तो एक्झिक्यूट होतोय. बरोबर. नंतर डिसिजन मेकिंगचं स्टेटमेंट एक्झिक्यूट होते आणि याच्या नंतर जर मी असं लिहिलं प्रिंट एफ, इथे लिहिलं /n वेदांत इज क्लेवर, काय सांगता येईल मला? हे आउटपुट येईल का माझं? बघा मी काय केलं? डिसिजन मेकिंगच्या अगोदर एक स्टेटमेंट लिहिले आणि डिसिजन मेकिंगच्या नंतर देखील एक स्टेटमेंट लिहिले. इथे डिसिजन मेकिंग संपलंय माझं. मी इथे देखील एक स्टेटमेंट लिहिले. बरोबर आहे. इथे लिहितो मी आफ्टर. राईट. आता प्रश्न हा आहे की हे होईल का एक्झिक्यूट? तर बघूयात आपण. एंटर अ नंबर मी टाकला 14 यावेळेस. तो 14 डेफिनेटली इव्हन नंबर आहे आणि वेदांत इज क्लेवर असं सुद्धा आउटपुट आलंय माझं. हे का आलं असेल? तर बघा काय होतंय, ज्या वेळेस तुम्ही डिसिजन मेकिंगचे स्टेटमेंट्स वापरत असता अशा कुठल्याही वेळेस
डिसिजन मेकिंगचे स्टेटमेंट एक्झिक्यूट होत असताना इतर जे लॉजिक असते, अदर लॉजिक ऑफ प्रोग्राम हा डिस्टर्ब केला जात नाही. विल नेवर डिस्टर्ब. आलं लक्षात? डिसिजन मेकिंगचे स्टेटमेंट वापरत असताना कुठलंही असो मग ते, अशा वेळेस तुमचा जो अदर दॅन डिसिजन मेकिंगचं लॉजिक असेल ते कधीही डिस्टर्ब केलं जाणार नाही कुठल्याही डिसिजन मेकिंगच्या स्टेटमेंट्स कडून. आलं लक्षात? सो दिस इज हाऊ वी कॅन अंडरस्टँड. अजून एखादं एक्झाम्पल बघायचंय का? सांगा मला, कुठलं बघायचंय? असं एक्झाम्पल सांगा ज्याच्यामध्ये फक्त दोन कंडिशन असतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं पाहायचं का? सपोज एखादा नंबर एंटर केलाय कुणी, आपण युजरला सांगितलं की एंटर अ नंबर, एंटर अ नंबर असं सांगितलं युजरला. युजरने एक नंबर दिला, कुठलाही एखादा नंबर दिला, सपोज 10 टाकला युजरने. तर आपल्याला फाइंड आउट करायचंय की वेदर दिस नंबर इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. कुठल्या बेसिसवरती सांगू शकतो सांगा? काय चेक करावं लागेल आपल्याला? कंडिशन्स काय असतील? दोनच असतील ना. एक जर हा नंबर पॉझिटिव्ह असेल तर, हा पॉझिटिव्ह असेल तर तो, हा डेफिनेटली तो निगेटिव्ह नसणार आहे, आणि जर निगेटिव्ह असेल तर डेफिनेटली तो पॉझिटिव्ह नसणार आहे. बरोबर? म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर कंडिशन्स आहेत की नाही? आहेत ना. आणि मग आपल्याला इथे कंडिशन कशी लिहिता येईल? तर आपल्याला चेक करावं लागेल जो नंबर आपल्याकडे येणार आहे हा नंबर जर 0 पेक्षा मोठा असेल, ग्रेटर दॅन 0, हा नंबर जर 0 पेक्षा मोठा असेल तर तो नेहमी काय असतो? पॉझिटिव्ह असतो. आणि जर नंबर 0 पेक्षा लहान असेल तर तो नेहमी निगेटिव्ह असतो. राईट ऑर रॉंग? बरोबर? मग असं प्रोग्राम तुम्हाला लिहिता येईल का? तर यायला हवा. तर तुमची आजची असाइनमेंट आहे, राईट अ प्रोग्राम. एक प्रोग्राम लिहायचा आहे तुम्हाला, मी ते लिहून देतो. राईट अ प्रोग्राम टू गेट अ नंबर as input from user and find it out whether the number is positive or negative. येईल लिहिता? निवास, कबीर, जर तू मागचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुला नक्की येईल. वेदांत लिहिता येईल? चलो ठीक आहे, लिहा मग तुम्ही नंबर हा. आता आपण उद्या शिकूयात नेस्टेड इफ एल्स. कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून मग मी मिक्स नाही होऊ देत आहे. बरोबर? एकदा ते मिक्स झालं ना तर मग तुम्हाला समजणार नाही, म्हणून मग मी सेपरेट घेतोय. राईट? तो आपण याच्यापूर्वी सिंपल इफ पाहिलं. सिंपल इफचं काम काय होतं? सिंपल इफचं काम होतं कंडिशन चेक करणे. कंडिशन ट्रू असेल तरच आतमध्ये जाणे, अन्यथा नाही. बरोबर? इफ एल्सचं काम काय आहे? इफ मधली कंडिशन ट्रू असेल तर एल्स कडे कधीही जाणार नाही. जर इफ मधली कंडिशन फॉल्स असेल तर एल्स कडे जाईल. एल्स मध्ये कधीही कुठलीही कंडिशन लिहिली जात नाही कोणत्याही प्रोग्रामिंगच्या लँग्वेज मध्ये. बरोबर? आणि अजून एक गोष्ट जी लक्षात ठेवण्यासारखी ती हे आहे, इफ एल्स वापरायचं असेल तुम्हाला तर तुमच्याकडे फक्त 2 कंडिशन असणं आवश्यक आहे. त्या दोन्ही कंडिशन एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदरच असायला हव्यात, या व्यतिरिक्त नाही. राईट? सो उद्या याच्याच बेसिसवरती एक अजून डिसिजन मेकिंगचं स्टेटमेंट आहे ज्याला नेस्टेड इफ एल्स म्हणतात. मग जर इथे इफ एल्स आहे एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर 2 कंडिशन असतील तर अशा 2 कंडिशन्स भरपूर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असतील तर अशा वेळेस जे वापरायचं असतं त्याला नेस्टेड इफ एल्स असं म्हणतात. उदाहरण मी लगेच तुम्हाला एक देऊन जातो चलता चलता. समजा सपोज तुम्ही 12th ची एक्झाम देताय. ठीक आहे? एक्झाम. आता ह्या एक्झाम सेंटर वरती तुम्हाला जायचंय. एक्झाम देण्यासाठी तुमचा पेपर आहे 11 वाजता सकाळी. राईट? बरोबर? तुम्हाला काय कॅरी करावं लागेल? हॉल तिकीट कॅरी करावं लागेल. बरोबर? यू नीड टू हॅव अ हॉल तिकीट विथ यू. राईट? बरोबर? आता तुम्ही एका रिसेप्शन काउंटरला गेलात किंवा एका गेट वरती गेलात ज्या गेट मधून विद्यार्थ्यांना सोडलं जातं आतमध्ये. बरोबर? आतमध्ये सोडलं जातं. राईट? आता तुम्ही ज्यावेळेस इथे याल, या गेटवर इथे याल, त्यावेळेस इथला जो गेट कीपर असेल तो काय विचारेल तुम्हाला? डू यू हॅव हॉल तिकीट? बरोबर?
राईट. हॉल तिकीट आहे का तुमच्याकडे? आणि समजा तुमच्याकडे हॉल तिकीट असेल तर तो काय करेल, तो इथून आतमध्ये तुम्हाला परमिशन देईल आतमध्ये जाण्याची. तुम्ही इथून आत जाल. आत गेल्यानंतर इथे एक हॉल असेल, बरोबर, हॉल असेल, राईट. या हॉलच्या आतमध्ये सगळी नंबरची सिटिंग अरेंजमेंट असेल. ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, अशा लाईन्स असतील, बरोबर, राईट. वन बाय वन लाईन्स असतील अशा. आणि इथे एक इन्स्ट्रक्टर देखील असेल. हा इन्स्ट्रक्टर काय विचारेल तुम्हाला गेल्यानंतर? व्हॉट इज युअर नंबर? काय विचारेल? नंबर काय? एक्झाम नंबर, राईट. आणि तुम्ही जर त्याला एक्झाम नंबर सांगितला 10 सपोज, आणि हे हॉल, हा जो हॉल आहे, ज्या हॉल समोर तुम्ही गेलाय, हा हॉल असेल 100 पासून 110 पर्यंतचा, तर तुम्हाला एंट्री मिळेल का हॉलमध्ये? सांगा, मिळेल का? तुमचा नंबर आहे 10, हॉल जो आहे तो आहे 100 ते 10, 110 पर्यंतचा, तर तुम्हाला एंट्री मिळेल काय? नाही मिळणार ऑब्विसली वेदांत, कारण हा हॉल 10 नंबर साठी नाहीच आहे. मग तो काय म्हणेल इन्स्ट्रक्टर तुम्हाला? सॉरी सर, तुम्हाला दुसऱ्या हॉलकडे जावं लागेल, बरोबर. ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस जर तुम्हाला प्रोग्राम मध्ये टाकायची असेल, काय झालं, एक कंडिशन होती, हॉल तिकीट. जर तुमच्याकडे हॉल तिकीटच नसतं तर तुम्हाला मध्ये सोडलं असतं का? पॉसिबलच नाहीये ना, बरोबर. आतच नसतं सोडलं. बरं, आत सोडल्यानंतर तुमच्याकडे हा नंबर नाहीये तर ह्या हॉलमध्ये सोडलं जाईल का? नाही सोडलं जाणार, बरोबर. म्हणजेच एक कंडिशन दुसऱ्यावरती डिपेंड आहे. एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर. कशा? कारण तुमच्याकडे हॉल तिकीट आहे की नाही हा प्रश्न आहे पहिला. जर असेल तर नाही म्हणण्याचा अर्थच उरत नाही, आणि जर नसेल तर हो म्हणण्याचा अर्थच उरत नाही. एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर आहेत की नाही, बरोबर. तुमचा नंबर आहे 10, राईट. हा 10 नंबर या हॉलमध्ये जर असेल तर तुम्हाला आत सोडलं जाईल, नसेल तर कसं सोडलं जाईल? हे सुद्धा एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर आहे की नाही. पण हे सगळं एकमेकांवरती अवलंबून आहे. हॉल तिकीट असेल तर आत जाता येईल. आत गेलात तर ज्या हॉल समोर तुम्ही उभा आहे त्या हॉलच्या तिथे तुमची सिटिंग अरेंजमेंट असायला हवी, तरच तुम्हाला हॉलमध्ये सोडतील, अन्यथा सोडणार नाही, बरोबर, राईट. तर अशी जी डिपेंडन्सीज वाढत जातात, अशा डिपेंडन्सीज तुम्हाला प्रोग्रामिंग मध्ये सॉर्ट आउट करायच्या, त्याच्या बेसिसवरती निर्णय घ्यायचा, डिसिजन घ्यायचा आहे. तर अशा वेळेस जे वापरलं जातंय ना, त्याला काय म्हटलं जातं? नेस्टेड इफ एल्स म्हटलं जातं. उद्या आपण याला अतिशय चांगल्या एक्झाम्पल मधून समजून घेऊयात आणि याचा वापरही कसा करायचा ते समजूया, बरोबर, ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला आत्ताच्या याच्यामध्ये काही अडचण नसावी आलेली. काही अडचण असेल तर मला प्लीज विचारत चला आणि मला जेन्युइन फीडबॅक देत चला, राईट. मला तुमचे फीडबॅक्स हवेत, व्हॉट्सअपला तुम्ही पाठवत चला की सर मला आजचं हे कळालं, हे नाही कळालं, असं. प्लीज एक रुटीन ठरवूयात ना आपण, निवास, वेदांत, कबीर, किंवा तुम्ही काय मला करू शकताय तसं मेसेज करा, सिंपल मेसेज करा, काय अडचण नाहीये. सिंपल, काय आज शिकलो आणि तुम्हाला काय कळालं, राईट. एक सिंगल लाईन 2 लाईनचा टाकला तरी हरकत नाही. प्लीज स्टार्ट दिस प्रॅक्टिस, राईट. आणि खूप प्रॅक्टिस करा या गोष्टींची, कारण हाच आहे तुमचा सगळ्या इमर्जिंग टेक्नॉलॉजीचा बेस. चलो, बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. येस, बाय बाय, गुड नाईट.